नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे शहरातील स्टेशन रोडवरील अतिक्रमण निष्कासित मोहिमेविरोधात धुळ्यात काढण्यात आला आज आक्रोश मोर्चा. धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमण निष्कासन मोहिमेच्या विरोधात नागरिकांनी आज आक्रोश मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. या मोर्चामध्ये स्थानिक रहिवासी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अतिक्रमण हटविण्यापूर्वी रोडाचे योग्य सीमांकन करण्यात यावे तसेच रहिवाशांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. दरम्यान मोर्चाची दखल घेत प्रशासनाने स्टेशन रोडचे सीमांकन पूर्ण होईपर्यंत अतिक्रमण निष्कासन मोहीम तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंदोलकांनी समाधान व्यक्त करीत पुढील कारवाईकडे नागरिकांचे व येथील अतिक्रमणधारकांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान आजच्या या आक्रोश मोर्चात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अंतर्गत स्टेशन रोडवरील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भामधल्या कारवाईचं पत्र निष्कासनाची मोहीम दिनांक 19/5/2026 रोजी त्यांनी डिक्लेअर केली होती. पण आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनासमोर झालेल्या आंदोलनाच्या आणि जे माननीय जिल्हाधिकारी महोदय त्यासोबतच महापालिकेचे आयुक्त आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चांती काही गोष्टी ठरल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने उद्या होणारी कारवाई निष्कासनाची कारवाई ही स्थगित करण्याच्या संदर्भामधलं पत्र माननीय महापालिका आयुक्तांनी आम्हाला दिलेलं आहे आणि जागेचं डिमार्किंग होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची भूमिका किंवा स्टँड महापालिकेच्या वतीने घेतला जाणार नाही आणि स्थानिकांशी आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून या सगळ्या जागेच्या आणि इथल्या रहिवाशांच्या संदर्भामधल्या भूमिका अधिक क्लिअर केल्या जातील अशा